नमस्कार सर्वांना। हा माझा पहिलाच व्लॉग आहे। आज हा व्लॉग मी ज्या गृहिणींनी ऑलरेडी नवीन यूट्यूब चॅनल सुरू केलाय आणि ज्या गृहिणी नवीन यूट्यूब चॅनल सुरू करायचा विचार करत आहेत त्यांच्यासाठी बनवला। बऱ्याचदा नवीन चॅनल सुरू करताना आपला चॅनल चालेल का, आपल्या चॅनलला लोक सबस्क्राइब करतील का ही भीती मनात असते। त्याकरिताच आज मी माझ्या चॅनलवर मागील 6 महिन्यात 19,500 सबस्क्रायबर कसे पूर्ण केले त्याबद्दल थोडक्यात सांगणार आहे। माझा शार्दुल्स आयडियाज हा चॅनल रांगोळींचे वेगवेगळे डिझाइन सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी मी तयार केलाय। शार्दुल्स आयडियाज हा चॅनल सुरू करून 6 महिने पूर्ण झाले। या 6 महिन्यात माझ्या चॅनलवर 19,500 सबस्क्रायबर्स पूर्ण झाले आहेत। मी चॅनल सुरू केला तेव्हा शॉर्ट्स व्हिडिओज आणि लॉंग व्हिडिओज अपलोड करत होते। पहिले 3 महिने म्हणावे असे सबस्क्रायबर्स वाढत नव्हते, पण मी शॉर्ट्स व्हिडिओज आणि लॉंग व्हिडिओज अपलोड करणे बंद केले नाही। रोज मी 5 शॉर्ट्स व्हिडिओज आणि 1 लॉंग व्हिडिओ अपलोड करत होते। त्यानंतर एप्रिल मे महिन्यात माझ्या शॉर्ट्स व्हिडिओजला अचानक व्ह्यूज वाढायला लागले। तेव्हा मी नोटीस केलं की एकाच गाण्याच्या शॉर्ट्स व्हिडिओजला व्ह्यूज येत आहेत। मग मी तेच गाणं वापरून शॉर्ट व्हिडिओज अपलोड केले आणि सबस्क्रायबर सुद्धा वाढायला सुरू झाले। हळूहळू काही लॉंग व्हिडिओजला सुद्धा 1K पेक्षा जास्त व्ह्यूज यायला सुरुवात झाली। एका लॉंग व्हिडिओला तर 7.5K व्ह्यूज आले आणि बघता बघता शार्दुल्स आयडियाज या माझ्या चॅनलने 19,500 सबस्क्रायबर्स पूर्ण केले। तर मला नवीन चॅनल सुरू केलेल्या आणि करणाऱ्या सर्वांना सांगायचे आहे की कंटिन्यूटी सोडू नका। रोज एक ना एक व्हिडिओ अपलोड कराच। व्ह्यूज कमी आले तरी चॅनलवर व्हिडिओ अपलोड करणं थांबवू नका। आपण अपलोड केलेल्या व्हिडिओंना नोटीस करा, कोणत्या व्हिडिओला व्ह्यूज जास्त येत आहेत त्याच प्रकारचे व्हिडिओ बनवत चला। अचानक एखाद्या दिवशी आपल्या व्हिडिओला व्ह्यूज देणं चालू होईल आणि सबस्क्रायबर सुद्धा वाढायला सुरुवात होईल। आजच्या व्लॉग मध्ये एवढंच सांगते आणि थांबते। तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला कमेंट करून जरूर सांगा। आवडला असल्यास लाईक आणि शेअर करा। तसेच ज्यांनी अजून शार्दुल्स आयडियाज या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका व बेल आयकॉन प्रेस करा। धन्यवाद।